बीसीसी संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वर आहे जो 2 मॅच मध्ये शांत राहिला, ज्याची बॅट कुठेतरी 2 मॅच मध्ये आपल्याला शांत दिसली आणि तिसऱ्या मॅच मध्ये स्वतःला बॅक केलं, असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, चेहऱ्यावर स्माइल सुद्धा आहे. आणि अक्षय बाबू सांगतात की तुम्हीच ठरणार आहात. ओके, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर संग्राम डरदे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे. टाल तसा तुझ पोरी माझा गमाल, पोरी येशील का तरपानाचा वालू नाचून नाचून पुताल. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय, वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा, वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपाना. शिल्का तरपाना पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता अभिषेकच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार आपण पाहू शकतो. आणि पहिला चौकार आहे. हलक्या त्यांनी घेऊन काढला.
गोलंदाज चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दोन चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 11 आपण सर्वजण जोडलेलो आहोत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग यूट्यूबच्या माध्यमातून. विचार केला तर पाटील नेटवर्क यांच्यावरती लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहू शकतो. चॅनलवर सुद्धा आपल्याला खूप प्रेक्षक वर्ग जोडले. आणि आजच्या दिवसात विचार केला तर शनिवार प्रेक्षक वर्ग जसा संध्याकाळचं सत्र सुरू झालं थोडं आपल्याला वाढताना दिसतोय प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा फटका सजवला इंटू द गॅप. अभिषेकच्या बॅट मधून दुसरा चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा आतापर्यंत केस झाला. धावफलकर धावा 16. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये मिस कॉल आणि कुठेतरी कॉल चुकीचं होतं. कॉलिंग चुकीचं होते पण थ्रो प्रॉपर आला. जर कधी आलीस मनोरच्या बाजारात बघा आतापर्यंत केस झाला. धावफलकर धावा 16. चला सामन्याच्या दिशेने वळूया आपण. सामन्याचा विचार केला तर 17 धावा झाल्या मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू पंचांचा नोचा कॉल. यस एक अतिरिक्त धावफलकर बॅट त्यानं 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकर दिला गावला गेलाय. चला पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने एवढ्या 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकारी धावा 22-22. आई जीवदानी कला क्रीडा क्लबचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या मंचाच्या दिशेने हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सहकार्याने त्यांच्या जोडणीमध्ये सन्माननीय प्रकाशदादा पाटील यांच्या सुद्धा मंचाच्या दिशेने पंकजजी पाटील यांचं सुद्धा मंचाच्या दिशेने आगमन होताना दोन्ही मान्यवरांना विनंती व्यासपीठावरती स्थानपन्न झाल्या. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने या पाहू शकता रचितजी पाटील यांच्याकडे या स्पर्धेचं खूपच सुंदर आयोजन. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाईट सोडण्याचा प्रयत्न होता पण अखेरच्या एंडिंगला कुठेतरी बॅटर लावली गेली. आता सामन्याच्या दिशेने विचार केला तर आपण सामना जाऊन पोहोचतोय तो 24 रन ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आतापर्यंत हाताळलाय. पुन्हा एकदा दीपक यांनी ऑफसाईडला फक्त हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 25 रन ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकर उभारला गेल्या आहेत. अजून येणारे 4 चेंडू. पुन्हा एकदा फटका सजवला गेला पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. दीपक यांना कुठेतरी रन पाहिजे होती कारण की स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न चालू होता पण निखिल यांचा विचार करा आजच्या दिवशी कुठेतरी शांत बॅट दिसले. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. 3 चेंडूचा खेळ. धावफलकर धावा 25. पुन्हा एकदा 14 चेंडू हाताळला. सिंगलनी दीपक ठाकूर यांना कुठेतरी बॅटिंग एंडवर आणलं गेलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 26. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला घेऊन काढला. एकेरीने धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा 27. शेवटचा चेंडू मार्गस्थ इनिंग मधला 27 रन ऑन बोर्ड. 27 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका सजवलाय.
अखेरकार षटकाची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पीसीसी संघाचा धावफलक धावा लागला गेला 28 रन ऑन बोर्ड. 29 धावेचं आव्हान असणार आहे शिवसाई 11 या संघाला. 29 रनचं टार्गेट आहे शिवसाई 11 या संघाला. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळतोय. नेक्स्ट मॅच साई माऊली विरुद्ध वंश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. वेलकम बॅक. आपण सर्वजण ऐकतोय पाहतोय जोडलेला आहोत विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आई जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग स्पर्धेचं प्रथमेश वर्ष आणि प्रथमच वर्षी आपण पाहू शकता खूपच सुंदर आयोजन. आणि पहिला चेंडू निखिल यांच्या ऑन साइडला खेळून काढला सिंगल साठी आणि श्री गणेशा झाला एक केरी धावेने. चला दोन्ही संघाचे कर्णधार आले टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. ओमकार यांनी दुसरा चेंडू घेऊन काढला हलक्या हाताने. सन्माननीय प्रमुख अतिथी विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक पाहणार आहोत. बॅट का किनारा तर नाही हे अपील केली होती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावा 2. मग साई माऊली आणि ओम साई वंश 11 संघामध्ये नाणेफेकीला प्रमुख अतिथी विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल कळवायचा आहे. वंश 11 नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी निवडलेली आहे. बेस्ट ऑफ लॉक तुमच्या मॅचसाठी दोन्ही संघांना. चला सामन्याच्या दिशेने 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5वा चेंडू हाताळला गेला. 5 चेंडू नंतर धावफलक धावा 4 रन ऑन बोर्ड. अखेरकार षटक संपलं गेलं. धावफलकावरती धावा 5. षटकाची समाप्ती. चला आतापर्यंत दुसऱ्या षटकातील एक चेंडू हाताळून झाला. धावफलकाला धावा लगावला गेल्या तर 7 या सामन्यामधून कोणत्या संघाला 7 मिळाल्या. 5 पायरी क्रिकेट क्लब का शिवसाई 11 आणि पंचांचा वाईटचा इशारा वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना बघा आपण सर्वजण पाटील पाटील यांच्या त्या स्पर्धेचं खूप सुंदर असं आयोजन केलं. या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख पारितोषिक आहे. पहिल्याच वर्षी आई एकविरा प्रीमियर लीगला पाहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच कुठेतरी विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा भरवली गेली. तिकडे बॅट्समॅन आणि बॉलर दोन्ही खेळाडू सायकल्स करून घरी सवार होणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने खूपच सुंदर आयोजन. बॅट्समॅन बॉलर कोण असणार आहे या स्पर्धेचा निश्चित उद्याच्या दिवसात आपल्याला माहिती पडेल. आमची पाटील नेटवर्कची टीम सर्व काही कॅल्क्युलेट केलं जाते. कोणता खेळाडू असणार आहे जो सायकलवरून सवार होऊन घरी जाताना दिसणार आहे आपल्याला. बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा सायकल असणार आणि बेस्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर शूज ठेवलेले आहेत.
का 5 पायरीवरतून विराट स्टेशनला थ्रो करायचा होता पण थ्रो 5 पायरीलाच केला गेला म्हणून बॅटर सेफ आहेत. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण झाले, डायरेक्ट हिट असेल का नाही, यष्टीरक्षक सुद्धा चप्पल आहेत. चांगलं कमबॅक, चांगलं बॅकअप होतं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावा 12 आणि मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर एक LED टीव्ही 32 इंचचा आपण LED टीव्ही पाहू शकतो. कोणता खेळाडू असणार, ISPL ची 10 दिवसात चालू होणारी मोठी स्पर्धा या LED टीव्हीवर घरी जाऊन पाहणार आहे. कोण तो अष्टपैलू खेळाडू असेल का, बॅटर असेल का, गोलंदाज असेल, कोणता खेळाडू असणार आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या एकविरा प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंना प्रभावित करून LED टीव्ही आपल्या घरी घेऊन जाणार आहे. नक्की उद्याच्या दिवसात आपल्याला माहिती पडणार आहे. 13 धावा, 13 रन ऑन बोर्ड. थँक्यू. प्रमुख अतिथी पंकजजी पाटील आपल्याला रसा घेताना त्यांच्या सहकार्य त्यांच्या जोडीने आपण बघू सन्मानी विनोददादा पाटील दोनही मान्यवर आपल्याला थोडेसे रजा घेताना जी मार होती. दीपक ठाकूर तिसरं एक महत्वाचे षटक कोणत्या दिशेने सामन्याला नेऊन ठेवणार हे षटक आहे, कोणत्या संघ या सामन्यामध्ये वर असणार आहे ते या षटकावर कुठेतरी अवलंबून असणार आहे. तिसरं आणि एक महत्वाचं षटक आपल्या संघासाठी घेऊन आला दीपक ठाकूर. पहिला चेंडू कुठेतरी बॅट्समॅन यांना समाधान आहे. बीट आणि पंचांचा वाईटचा इशारा पंचांचा होता. टीम रिव्ह्यू ना सर, टीम रिव्ह्यू ना सर, ओके. पंचांचा वाईटचा इशारा होता आणि टीम रिव्ह्यू घेतला झालाय. रिव्ह्यू रेफर केला होता PCCT मध्ये आणि रिव्ह्यू त्यांच्या खात्यात गेलेला आहे म्हणजे निश्चितच अजून एक रिव्ह्यू तुम्हाला संधी मिळणार आहे घ्यायची. ती निर्धाव चेंडूची सांगता धाव फलकावरती धावाचा विचार केला तर 13 13 मेराचं समीकरण आणि पुन्हा एकदा तीच कुठेतरी रिप्ले दाखवताना दीपक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता लगातार 2 सुंदर चेंडू हाताळले. ओंकार यांना कुठेतरी पूर्णपणे बीट करून ठेवलेला आहे. दोन्ही चेंडू कुठेतरी ओंकार यांना समजले नाही आणि आता कुठेतरी थोडीशी दिशा चुकली गेली, लाईन कुठेतरी थोडासा चुकला गेला, टप्पा चुकला करणाने चेंडू वाईट शेटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न आणि दीपक ठाकूर यांच्या सेफ हँड मध्ये चेंडू अडवला गेलाय. स्वतःच्या फॉलो ड्रिल मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये वाईट सोडलं चेंडू सर मधल्या यशला जाऊन मिळला. ओंकार कुठेतरी 3 चेंडू समजले नाही. चौथ्या चेंडूवरती मैदान सोडावं लागणार. यश उद्ध्वस्त ओंकार यांच्या मांडीचे चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धाव फलकावरती धावा बघितला तर 14 आणि जिंकण्यासाठी जी गरज असणार आहे ती 15 धावा. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न अनिकेत सज्ज आणि धावची संधी मागे काही वळून पाहायला जमलं नाही. तिथपर्यंत चेतन आपल्या क्रीज मध्ये सेफ पोहोचले होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावा 14. पुन्हा एकदा यष्टीरक्षक बघा काय षटक हाताळले. एक सुंदर षटक. फक्त एक अतिरिक्त धाव खर्च केली होती तिसऱ्या षटकामध्ये आणि 5 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले. खूप चांगलं षटक आपल्या संघासाठी दीपक ठाकूर यांनी हाताळले. आक्रमक ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न बघा. आई जीवताने क्रिकेटला आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये विचार टॉप 8 च्या दिशेने आपल्याला प्रथमतः 4 संघ जाताना दिसले. पहिल्या दिवशी विचार केला तर वरदविनायक संघ आपल्याला प्रथमतः क्वालिफाय होताना दिसला. त्यानंतर विचार केला तर श्रीदेव संघ विघ्नेश फायटर संघाला नॉकआउटच्या सामन्यामध्ये हरवून आपल्याला क्वालिफायच्या दिशेने जाताना दिसला. दिशेने जातात आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर खऱ्या त्यांनी खूपच चांगला खेळ दाखवला होता तो अक्षय 11 डोंगरपाडा संघाने आणि थोडे जलद गतीने हाताळले होते. पंचांचा रिव्ह्यू रेफर केला गेलाय. थोडंसं फनी मुवमेंट कॅल्क्युलेट करा.
आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर BV एकलव्य संघ आपल्याला वन साइड क्वालिफाय होताना दिसला. त्यानंतर एकच संघ जो प्रथमच स्पर्धा खेळत असताना नितीनजी गावड यांचा संघ मैदानाच्या इथे खेळताना दिसला आपल्याला. अक्षय 11 डोंगरपाडा संघ खूपच चांगला खेळ दाखवला होता, नो डाऊट. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर दोन संघ लगातार 3 सामने जिंकून वरचढ दिशेने जाताना दिसतात आपल्याला. ओमसाई मनवेलपाडा आणि वरदविनायक स्पोर्ट्स क्लबमध्ये. वरदविनायक स्पोर्ट्स क्लबमध्ये आजच्या दिवसाचा विचार केला तर भाऊ मात्रे आणि आशुतोष गोले 2 बॅटर आज आक्रमक हे आपल्या संघासाठी खेळताना दिसतात. त्यानंतर विचार केला तर वनडाऊनची भूमिका निभावताना कार्तिक सोलंकी सुद्धा चांगलं साथ देताना पाहत होते. म्हणजे टीम कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वरदविनायक संघाकडून दिसेल. आणि ओमसाई मनवेलपाडा संघाचा विचार केला तर ओमकार यांचे रंग पाहून संग्रामने सुद्धा रंग बदलले. आणि संग्रामने अशा प्रकारे रंग बदलले गेले की मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 3 चौकार संग्रामच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले होते. पण मागच्या सामन्याचा हिरो सुद्धा संग्राम. आणि मैदानाच्या आतमध्ये ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून षटकार. मॅचचा मानकरी ठरतोय. सलामीवीर बॅटर आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो आणि शांत संयमिक जेव्हा मैदानाच्या आक्रमक खेळ खेळायचे असते तेव्हा आक्रमक खेळ करतो असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर अभिषेक फ्रॉम PCC. विनंती असेल अभिषेक यांना मंचाच्या दिशेने यायचंय. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देऊन तुम्हाला सन्मानित कर.